ही कारवाई केली। केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांचा हजरजबाबीपणा सर्वश्रुत आहे। त्यांच्या गुणाची झलक अलीकडेच नांदेडच्या माळेगावच्या खंडोबा यात्रेत पाहायला मिळाली। निमित्त होतं विलासरावांचे गुरुबंधू मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाचं। नांदेड जिल्ह्यातील माळेगावचा खंडोबा हे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांचं कुलदैवत। खंडोबा यात्रेच्या पहिल्याच दिवशी विलासरावांनी आपल्या कुलदैवताचं सपत्नीक दर्शन घेतलं। दर्शनानंतर विलासरावांनी पत्रकारांनाही दर्शन दिलं। शिवाय आपल्या नेहमीच्या हसमुख शैलीत देशमुखांनी त्यांचे गुरुबंधू मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याबाबत विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची अगदी दिलखुलास उत्तरं दिली। गेल्या 9 वर्षांपासून विलासरावांसोबत असलेले विद्यमान मुख्यमंत्री अशोक चव्हाण यावेळी मात्र सोबत नव्हते। विधानसभेचं कामकाज चालू असल्यामुळे ते आले नसावेत असं देशमुखांनी मिश्किलपणे सांगितलं। तसंच मंत्रिमंडळाबाबत राज्यात समतोल साधला गेला नाही यावर तर विलासरावांचं उत्तर मुख्यमंत्र्यांनाच कोपरखळी मारणारं असंच होतं। असं होऊ शकत नाही ना, कारण आम्ही अर्ध्या सरकारचे आहोत ना भागीदार। अर्धे मंत्री राष्ट्रवादीकडे आहेत, अर्ध्यामधनं संपूर्ण राज्याचं समाधान करणं कोणालाही शक्य नाही। मला शक्य झालं नाही, ते अशोकरावला कसं शक्य होईल। अशोक चव्हाण आणि विलासराव देशमुख यांच्यात गेल्या वर्षभरापासून शीतयुद्ध सुरू आहे। दोघंही एकमेकांच्या विरोधात थेट बोलत नाहीत, मात्र अप्रत्यक्षपणे अशा कोपरखळ्या आणि चिमटे चालूच असतात। राजूगिरीसह गीता परब, नांदेड, मी मराठी। बातमीपत्रात आता